शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त राजे गणपती सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं अभिवादन करण्यात आले। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त राजे गणपती सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। या प्रसंगी शिवसेनेचे सोलापूर लोकसभा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी पुरुषोत्तम बर्डे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या समवेतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला। या प्रसंगी शिवसेनेचे शहर संघटक सुरेश जगताप, लहू गायकवाड, युवा सेनेचे कॉलेज कक्ष जिल्हा प्रमुख तुषार अवताडे, महिला आघाडीच्या स्वाती रुपनर, वैशाली सातपुते, उपशहर प्रमुख दत्ता खलाटे, दीपक दळवी, विभाग प्रमुख आबा सावंत, संजय साळुंखे, महेश गवळी, युवा सेनेचे सुभाष सातपुते, शाखा प्रमुख राहुल परदेशी, वैभव पाटील, मंगेश क्षीरसागर, तानाजी पाटील, राजेश पानकर, विशाल धंगेकर, बाळासाहेब बेंडकाळे, ज्ञानदेव वाघमोडे, ज्ञानदेव सुरवसे, प्रशांत गुंड, विवेक रुपनर, मल्लू चौगुले, सुनील इसड, सुहास लोंढे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सूत्रसंचालन संजय साळुंखे यांनी तर आभार सुरेश जगताप यांनी मानले। त्यावेळेला बाळासाहेबांनी नारळ फोडला, त्यावेळेला वडिलांना प्रबोधनराव ठाकरेंना विचारलं की आपल्या संघटनेचं नाव काय द्यायचं। तेव्हा प्रबोधनराव ठाकरेंनी एक सेकंद न थांबता आपली शिवाजी महाराजचं नाव देतो आपण, त्याला शिवसेना नाव ठेवायचं म्हणले। आणि 1966 साली निर्माण झालेली शिवसेना, बाळासाहेब ठाकरे त्यावेळेला वयाचे 40 त्यांचं वय होतं। 40व्या वर्षी माणूस म्हणतो की मुलीचं लग्न केव्हा होईल, मुलाला नोकरी केव्हा लागेल। त्या 40व्या वर्षी माननीय बाळासाहेबांनी 4 जणांना घेऊन शिवसेनेची स्थापना केली। त्यांच्या पाठीमागला दूध महासंघ नव्हता, साखर कारखाना नव्हता, कुठला उद्योगपती नव्हता, कुठली जात नव्हती, व्यक्तिमत्व नव्हतं। असं असताना सुद्धा बाळासाहेबांनी जे विचार निर्माण केले त्या विचाराने प्रेरित होऊन 1966 पासून गावागावावर, वाड्यावर, वस्त्यावर जात पात धर्म सोडून शिवसेनेची मोठी स्थापना झाली। आणि या शिवसेनेने या महाराष्ट्राला 3-4 मुख्यमंत्री दिले, लोकसभेचा सभापती दिला, खासदार दिला, आमदार दिला, ग्रामपंचायत सदस्य जे केव्हा झाले नसते ते लोकसभेचे सभापती झाले, जे मंत्री दिले, जे बाळासाहेबांनी एवढं मोठं कार्य